नमस्कार, मी सोनाली सुरेश नाडकर म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी सोना. तर आजचा दिवस खूप बिझी आहे. सगळ्यात आधी मी जाणार आहे ते म्हणजे रिलेटिव्हच्या लग्नाला आणि त्याच्यानंतर जाणार आहे नाटक बघायला. सो चला तर मग. तर सगळ्यात आधी मी मेकअप करून घेणार आहे. तर आधी लावलं मी मॉइश्चरायझर आणि ते सगळीकडे स्प्रेड केलं. तर हे आहे निव्हियाचं मॉइश्चरायझर आणि हे मला खूप आवडतं. त्याच्यानंतर ते थोडं वाळू दिलं. मग लावली सनस्क्रीन. सनस्क्रीन सगळीकडे स्प्रेड करून झाल्यानंतर छोटूसा पंखा आहे माझ्याकडे. त्याच्याने थोडं वाळू दिलं आणि त्याच्यानंतर मी लावलं कलर करेक्टर. ते सगळीकडे स्प्रेड करून झाल्यानंतर लावलं फाउंडेशन. हे मी क्रायलॉनचं ॲक्च्युअली लावते आहे फाउंडेशन, जे आम्ही मंगळागौरीच्या निमित्ताने घेतलं होतं आणि मला ते फार आवडतं. पण मी ते फार यूज नाही करत कारण ते प्रयोगाच्या दरम्यान कधीही उपयोगी पडू शकतं आणि ती छोटीशीच डबी आहे. तर हे स्पंजने सगळीकडे स्प्रेड करून झाल्यानंतर मी लावलं कॉम्पॅक्ट पावडर. कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा ही माझी खूप फेवरेट आहे. तीसुद्धा सगळीकडे स्प्रेड करून झाल्यानंतर मी आय शॅडोज करायला घेतले. त्याच्यानंतर केले आयब्रो, दोन्ही बाजूंना नीट कोरून आयब्रो केले. त्याच्यासाठी मला छोटा आरसासुद्धा लागतो आणि मग लायनर लावून घेतलं. हे लायनर लॅक्मीचं आहे आणि माझं सगळ्यात फेवरेट आहे. आणि मग लिप बाम लावून झाल्यानंतर मग मी हायलायटर करायला घेतलं. हे हायलायटरसुद्धा छान आहे. मस्त गाल गुलाबी केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे विग विंचरून घेतला. या विगचा सुद्धा गुंता होतो जसा नॉर्मल केसांचा होतो. मी तर म्हणेन विग असल्यामुळे याचा गुंता जास्त होतो. त्यामुळे खाली जे केस आहे तिथून गुंता सोडवायला सुरुवात करायची, जेणेकरून केस तुटणार नाहीत. त्याच्यानंतर माझ्याकडे ही जी डबल टेप आहे ती मी कट करायला घेतली आणि विगची जिथे जागा आहे, जिथे डबल टेप मी चिटकवते, तिथे मी चिटकवायला घेतली आणि त्याच्यानंतर मग मी विग प्रॉपर लावून घेतला. त्याच्यानंतर त्याला छानशी आयनिंग करून घेतली आणि मी फायनली रेडी झालेली आहे. मी खाते काय त्याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण मला भूक पण लागली होती म्हणून मी थोडंसं काहीतरी काजू तोंडात टाकले होते आणि त्याच्यानंतर मी फायनली दादरला पोचलेले आहे. मला लवकर जायचं आहे कारण लवकरचा मुहूर्त आहे आणि ट्रेन पण आलेली आहे तुम्ही बघू शकता. आणि इथे बघताय तुम्ही मी घेतला आहे आवळा आणि कैरी, जे माझं फेवरेट आहे. आणि मी फायनली रिक्षासुद्धा मला मिळाली, पण रिक्षावाल्याने मला खूप पुढे नेऊन सोडलं होतं. पण ठीक आहे, मी थोडं चालत चालत मग विचारत मागे आले. तर हे लोकेशन आहे ते म्हणजे मीरा भाईंदरचं लोकेशन आहे. आता मी मीरा रोडच्या रस्त्याने ही रिक्षा चालवली आहे. आणि मी फायनली आत्ता हॉलवर पोचलेले आहे. तर ही नवरदेवाच्या बहिणींनी मस्तपैकी नऊवारी नेसलेली आहे आणि हाय करते. मस्त. तू कशी आहे? परफेक्ट. ही आहे आमची हस्ती, म्हणजे ही आहे मनीषी करवली. मानाची करवली. अगं पण भावाचं नाव मनीष आहे ना, मग मनीषी करवली बोलली. तरी पण मानाची आहे ना, मनीषची मानाची कर. मी लवकर आल्यामुळे मी पोहे आणि चहा घेतले. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हॉल खूपच मस्त आहे आणि मग लग्न फायनली लागलं. त्याच्यानंतर हे जे तुम्ही जोडपं बघताय यांचं फेब्रुवारीमध्ये लग्न आहे आणि यांच्या लग्नाला सुद्धा मला यायचं आहे. बघा कशी आत्तापासूनच प्रॅक्टिस करतायत. भाताचा जुगाड करून आलोय, आमच्याकडे गम नव्हतं त्याच्यामुळे खूप असं म्हणतात ना की लाज येत होती खूप. त्यांनी खाली जिथे टेबलच्या इथे पडलेला भात होता तो आम्हाला इथे चिटकवला दिला. आमच्याकडे गम नाही, आम्ही गरीब आहोत आणि आता मी भाताने हे चिटकवतोय. सो हे चिटकवल्यानंतर नवरदेवाला द्यावं लागेल. माझं अजून आईस्क्रीम खायचं बाकी आहे, थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो. बाय बाय. हाय, हिला तुम्ही ओळखलं असेलच जेव्हा मी शिमग्याचे व्हिडिओ टाकते खास म्हणजे स्पेशली, तर ही अमिषा आणि जे खूप एनर्जी घेऊन नाचत असते ती हीच आहे आणि माझी डान्स पार्टनर आहे. सो आज आम्ही खास आम्ही भेटतो गावी एकत्र एक सगळे भाऊ बहीण, तर त्याच्याच एका लग्नाला आलो आहे. म्हणजे तो हलाल झालेला आहे, त्याला शुभेच्छा द्यायला म्हणून आम्ही आलेलो आहे. आणि तिने छान सुंदर साडीसुद्धा नेसली, तिला पण कॉम्प्लिमेंट द्या, कमेंट करा व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे सुद्धा सांगा. अजून पुढे ब्लॉग बाकी आहे. सो
स्टे ट्यून. बाय बाय. बाय. हाय करा, हाय करा. कोणाला नाही, मी माझा यूट्यूबचा ब्लॉग आहे. आणि ज्यांच्या लग्नाला आपण आलो आहोत आणि त्यांची एंट्री आता होते, तर तुम्हाला नवरी आणि नवरदेव आता बघायला मिळतील. चला आपण बघूया. या गोड कपलची सुंदर एंट्री झाल्यानंतर मी काही फोटोशूट केले. ही सगळी आपलीच माणसं आहेत, म्हणजे गावी गेल्यानंतर आम्ही भेटतो, पण या काही कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटल्यावर खूपच भारी वाटतं. आणि याच्यानंतर मी जाणार आहे नाटक बघायला. तर ते नाटक कोणतं आहे, चला तर बघूया. तर या नाटकाचं नाव आहे शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मॉलला. खूपच सुंदर नाटक आहे. या नाटकाबद्दल खूप काही ऐकलं होतं, आज प्रत्यक्षात बघायला मिळतंय. आणि हा नाटकाचा प्रयोग बऱ्याच दिवसांनी लागलेला आहे आणि मोफत आहे, त्याच्यामुळे प्रचंड गर्दी झालेली आहे. तुम्ही बघू शकता, इतक्या सगळ्या लोकांना आतमध्ये घेतील असं मला वाटत नाही. आणि ही जी तुम्ही मित्रमंडळी बघतात, ही सगळी नाटकात, चित्रपटात, सिरियलमध्ये कामं करतात, तर ती सुद्धा आली आहेत आज बघायला. तुम्ही बघू शकता, खूप प्रयत्न करून आम्हाला बाल्कनीचं तिकीट मिळालेलं आहे, पण ठीक आहे. आम्ही आलोय शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला बघायला. हात देणारे आणि बार्टीची प्रतिमा, विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कसं चांगलं आणखी लोकांसमोर जाईल यासाठी सातत्यानं धडपडणारे आमचे महासंचालक आहेत. त्यांच्या खरं तर प्रेरणेने आणि संकल्पनेतून या 3 मान्यवरांच्या हा प्रयोग आपल्याला इथे घेता आला. नगर मोहल्ला अशा प्रकारची ही एक भव्य महान कलाकृती संभाजी भगत साहेब, राहुल भंडारे साहेब, आणखी आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी बनवलेली आहे. जसं आता साहेबांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की 10 भाषणं आणखी एक शाहिराचं एक गाणं, तशाच प्रकारे एका तर आजचा दिवस हा इथेच संपतोय. खरंच खूप कमाल नाटक आहे हे, प्रत्येकाने नक्की जाऊन थिएटरमध्ये बघा. चला तर मग आता मी इथेच थांबते, पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.